महायुतीचं ठरेना, मुंबईला महापौर मिळेना. मुंबईच्या महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरूच. शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर, लाल वादळ काही तासात मुंबईत धडकणार. मुख्यमंत्री आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ. किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. आंदोलकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार किसान सभेची भूमिका. बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा. खासदार नरेश म्हस्केंचे रवींद्र चव्हाणांना पत्र. शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षही नाही, स्पर्धाही नाही. बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. गटनोंदणीच्या नावाखाली वेळ घालवू नका. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची गटनोंदणी अजूनही नाहीच. गटनोंदणीचा शिवसेनेचा निर्णय लांबणीवर. भाजपच्या ओंजळीनं पाणी प्यायचं नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाची ठाम भूमिका. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना वेगळीच. येत्या 2 महिन्यांत सरकारमध्ये बरेच बदल होतील. खासदार बजरंग सोनवणेंचं सूचक वक्तव्य. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फासलं काळं. चाळीसगावातील शिक्षण संस्थेतील बेकायदा सभासद नोंदणीबाबत आरोप प्रत्यारोप. शिक्षण संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी करणार. आमदार मंगेश चव्हाणांची माहिती. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी आली समोर. सिंधुदुर्गात युतीच्या तब्बल 25 जागा. बिनविरोध जिल्हा परिषदेच्या 8 जागा. बिनविरोध तर पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्या. श्रीरामपुरातील गळनिंब जिल्हा परिषदेची शाळाच विकली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेच्या जागेची परस्पर विक्री. शिर्डी पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे. शिर्डीत जामिनावर सुटलेल्या आरोपींनी काढली रॅली. आरोपी विरोधात सुजय विखे पाटील आक्रमक. तपोवन वृक्षतोडी प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला. मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. जळगावात लाडक्या बहिणी चिडल्या. केंद्रात घुसल्या. लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं महिलांचा एकच संताप. सासू सरपंच, सासरे शिक्षक, तरीही सुनेची आत्महत्या. पुण्यातील सोरतापवाडीमधील धक्कादायक प्रकार. सासरच्या छळ विवाहितेला भोवला. 45 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाद. 26 लाख महिलांना ई-केवायसी नंतरही पैसे नाहीत. गोव्यातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी. अधिवेशनापूर्वी घोषणा शक्य. आयटी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संघर्ष. सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांच्या मागण्या सरकारनं फेटाळल्या. श्रीनगरमधील बर्फवृष्टीमुळे विमानसेवा ठप्प. जनजीवन विस्कळीत. पर्यटकांची गैरसोय. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा. पाकिस्तानच्या सहभागाविषयी संदिग्धता. T20 विश्वचषक स्पर्धेबाबत शुक्रवार किंवा सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंगनं जाहीर केली निवृत्ती. पार्श्वगायन करणार नाही. पोस्ट करत व्यक्त केल्या भावना.